जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि ब्रिटनमधल्या ब्रेक्झिटमधल्या निकालाचा परिणाम सोन्याच्या भावांवरती पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला भारतीय बाजारामध्ये सोन्याचा भाव 32,000 रुपयांवर गेलाय, त्यामुळे सराफा बाजारात सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। पुणे नाशिकच्या सराफा दुकानांमध्ये काही ठराविक ग्राहक वगळता सोने खरेदीला ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। सोन्याच्या किमतींमध्ये 17 तर चांदीच्या किमतींमध्ये 28% वाढ झाल्याचं कळतंय। जागतिक बाजारपेठेमध्ये ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या 1 ते 2 महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये अशीच वाढ होऊ शकते असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय। सोन्याचे दर पुन्हा एकदा वधारलेत। गेल्या काही दिवसांमध्ये सोनं 17% तर चांदी 28%च्या दरांनी वाढ झालेली आहे। साहजिकच याचे पडसाद आता सोने आणि चांदी बाजारामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत। खरं तर कुठली लग्नसराई नाहीये, त्यामुळे आणि पावसाळाही सुरू झालाय, त्याच्यामुळे सध्या स्लॅग सीझन आहे आणि या दरवाढीचा फटका सुद्धा अप्रत्यक्षरित्या सोन्या चांदीच्या पेढ्यांना बसलाय। कारण एरवी गजबजलेली सोन्या चांदीची जी दुकानं आहेत ती आता ग्राहकांअभावी काहीशी सामसूम झाल्याचं पाहायला मिळतंय। साहजिके लोकांची जी घेण्याची क्षमता आहे ती काही प्रमाणात कमी झालेली आहे, कारण भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आता काहीसा ओढा जो आहे खरेदीचा तोही कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। मी गेल्या मागील महिन्यामध्ये 28,500 रुपये तोळ्याने सोनं घेतलं होतं, परंतु आज आता लग्नसराई चालू आहे आणि लग्नसराई 4 तारखा आहेत, परंतु आज 32,000 पर्यंत भाव पडलेला आहे। तर सामान्य माणसाच्या ते आवाक्याबाहेर झालेला आहे। परंतु साहजिकच ज्या मोठ्या प्रमाणावर गगनाला भाव भिडलेले आहे त्यामुळे सोनं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सुद्धा जात आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।